नमस्कार मित्रांनो, तर हा आमचा डे 4 आहे या मालवण डे 1 आहे आणि ह्यांचा डे 1 आहे. बघायला गेलं तर आज खरी ट्रिप सुरू झालेली आहे. आज खरी ट्रिप या राईट. पहिले जे 2-3 दिवस झाले एवढी मजा केली नसते. आम्ही आल्यावर जी मजा होणार आहे तुम्ही नक्की बघा. एवढ्या घाईत आले का रात्री 8-9 तासात गाडी पोहोचवली. घाई होती आम्हाला भेटायची पार्टी करायची. हा एकत्र म्हणजे असं किती दिवसानंतर म्हणजे आमची अशी जळवत होते खूप. काही लोक खूप जळवत होते. आम्ही बोललो लवकर पोचायचंय. व्हिडिओज फोटोज ग्रुपवर येत होते. तर शेवटी आम्ही पण यांना दाखवून दिलं की आम्ही आल्यानंतर खरी मजा सुरू झाली. आम्ही आलेल्या पूर्ण नाईट आउट आम्ही मारली. सकाळचं सनराईज झोपायला नाही दिलं कोणाला. आता खरी ब्लॉगला मजा येईल आणि नक्कीच हा ब्लॉग एकदम आता नेक्स्ट लेवलला जाणार आहे. कारण जी मस्ती मजा शिव्या गाड्या ऋतिश बघू शकतात तिची ड्रायव्हिंग करताना. सो स्टे ट्यून गाईज. सो आजचा आमचा सगळ्यात प्लॅन नाही आहे. आता आम्ही आणि की हे लोक काय जागे असे फिरून आले आहेत म्हणजे आम्हाला पण फिरायच्या होत्या. परत जाता येईल पण आम्ही काहीतरी अजून नवीन एक्सप्लोर करू. हा मालवण छोटं नाही. आणि आता किती 4 वाजलेत ना. 3 वाजता निघायचं होतं. 3-2ला 4 वाजता आम्ही आता लंच साठी निघालोय बाहेर. लंच साठी जागा भेटणार आहे का आम्हाला वाटत नाही. तरी आपण ट्राय करू. तरी आपण मग आज कुठे भूक लागली तर आहे सगळ्यांना. एक्झॅक्टली काहीच चाललेलं नाही आम्ही. सो आज कुठे आपण एक म्हणजे ह्या मालवणला चाललोय. तो रॉक गार्डनला लाईट हाऊसचा आय गेस प्लॅन. कॅन्सल झालं कारण की टायमिंग गेली लाईट हाऊसची. लाईट हाऊस बंद आहे. टायमिंग असतं बंद आहे. बल्ब चेंज करायला बंद आहे. मग सो या आता पुढे ऋतिकची गाडी आहे. आमची गाडी मध्ये आहे आणि मागे ओकाची गाडी आहे स्कोडा. दिसलं ना सिद्धी असून तो असा चालवते मग ते हे सिद्धी काहीच बोलत नाही. आणि तो पण एसटी वाल्यांशी पंगा घेतो. समोरून बस येते. चला तुम्हाला आता जिथे जेवण भेटेल तिथे आम्ही भेटू. बाय बाय. येस कट. आता आम्ही आमच्या हॉल्टसाठी थांबलोय लंच साठी. कोण आहे गाडीत? सी बोललो आरी आहे त्या गाडीत. सो आर यू एन्जॉईंग द स्कोडा वाइब्स? त्याला रिटर्न यायला बोलू. ते सोडून काय करणार आहे? कट करणार मी तो. आता आपण लंच दाबणार आहोत. लागली आहे. सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाहीये. ती गोष्ट आला की आम्ही दुपारी उठलो पण तरी पण आता खूप भूक लागली. नाही आम्ही झोपलोच किती वाजता होतो? 6 वाजता झोपलो. हे अशी काकाने व्हिडिओ टाकले. आता मालवणी नाही बोलत, सातारा बोलतो. काका सातारा बाई. अरे पाऊस पडायला पाहिजे फक्त. क्लाउड आहे ना. आम्ही लवकरच खायचं जे पण तुम्हाला फूड ब्लॉगिंग करून जे पण आहे तुम्हाला फूड ब्लॉगिंग पण सुरू करतोय. सगळं सुरू करायचं. डेली ब्लॉग पण सुरू करतोय. डे 1 डे 2 डे 3 डे 4. आणि फक्त इकडेच नाही आम्ही जेवायला हॉटेल उघडे आहेत. मुंबईमध्ये कोण तू घेणार आहेस का जिम्मेदारी? तसं पण खायला वगैरे नको मला नाही दाखवायचं. पाऊस पाहिजे. हाय चिमटी. तुला कोणतरी पार्टनर भेटलं? एवढी जास्त
नाहीतर ते आम्ही दोघं दोन वडे एक चपाती दोन वडे एक चपाती दोन वडे एक चपाती. मापून का जेवला तुम्ही? काय मापून का जेवला? मापून असं नाही दाबून जेवत होतो. आम्ही असं त्यांना ऑर्डर दिली ऑर्डर देतो काय समजत नाही आणि येतं. माहित नाही काय कळत नाही. जास्त बकवास करायची नाही. बोलते मापून काय नाही. आम्ही ऑर्डर देत होतो तशी दोन वडे एक चपाती. अरे काय मग तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स, कोकणातला एक्सपिरियन्स कसा वाटतो? भारी आहे. अजून जरा दिवस कमी आहे पण इतके कमी दिवसात मला जास्त. काल रात्रीच्या ड्राईव्ह बद्दल काय तुम्हाला काय बोलाल तुम्ही? आणि सारखं ड्रायव्हर असताना आमच्याकडे काय एकदम असं म्हणजे कच्च्या कोकणांच्या रस्त्यांबद्दल तुम्हाला काय बोलायचं? फक्त रस्ते करा यार चांगले. इतका भारी कोणतं नाही भेटतो. बोल भारी कोणतं नाही. रस्ते भारी रस्ते सिक्युरिटी पण भारी आहे. फक्त रस्ते करा चांगले बस बघा. गव्हर्नमेंटची सीमा संपते एक मर्यादा आहे तिथपर्यंत संपते असं बोलतात. आता बघायला मिळतं मला माहित नाही पण रस्ते चांगले करा. साताऱ्याचे माणसं बोलतात. साताऱ्याचे माणसं कोकणला आहे का आवडतं आपल्याला. कोकण जर तुम्ही गेला ना पर्यटन स्थळ इतकं भारी पैसे कमवा. तुम्हाला काय बोलायचं? शेत संपला. तू त्या भडवाबद्दल काय बोलायचं? जो भडवा आपला पुढे गेलाय एकदम बाहेरच्या बाहेर. खाणं आणि चिंटी मला माहिती नव्हतं. मी फक्त विचारत होती की direct तोंडात घालायचं की काढायचं. एक चिकन थाळी, डायरेक्ट ते शिपल्यात तो एक सुरमई थाळी, माहिती आहे मला पूर्ण खेकडा थाळी, सावंतकडे खेकडा थाळी, तिसरे थाळी, कोंबडी वडे तिसरी थाली. गावठी कोंबडी वडे ना? गावठी भारी असतं. टेस्ट करणार. बॉयलरवाले आहेत ना, बॉयलरवाले. आणि एक चिकन थाली. चिकन थाळी नको, ते कोंबडी वडे. चिकन थालीमध्ये वडे येतील ना. हा मग तेच हा तेच. तिसरी आणि गावठी. हा बरोबर. ऐका ना ते तू कोकणातून मोहितो गेला सोड तरी. जेवणाच्या अगोदर आता आहे मोहितो इथे चिपळूणला येऊन मॅगडी शोधतो म्हणजे विचार करा. चिपळूणला येऊन सांगतो की मॅगडी आहे का बघ. काही असो कोकणात विश्वास ठेवा. कोकणावर विश्वास. मॅगडी पण मिळाली नाही ती गोष्ट विश्वास वेगळी. ठेवा. इकडे आम्ही येऊन तनिष्क बघितलं. डॉमिनोज रत्नागिरीच्या इकडनं आलात ना. डॉमिनोज बघितलं मी रस्त्यात. तर किती आंब्यानार थांबून आम्हाला आता किती थाळी भेटलेल्या आहेत. अजून एक थाळी ऑर्डर केलेली आहे. ही कोणती थाळी? बंद बंद. चालू आहे. ये बाई सुरू. इकडे ही कोणती थाळी आहे? Please introduce. कोंबडी वडे. गावठी कोंबडी. ही प्लेट अजून पाहिजे. ही तिसरी आहे. थोडा टेस्ट करा ना. काय द्या आम्हाला. मस्त आहे भाई. ऐक ना आयुष्य छोटी आहे. 8 चपात्या कर. 8 चपाती. चला सुरमई थाली. वडे घ्यायचे. हो क्रिस्पी एकदम. गरम आहे. कसं वाटलं जेवण? मस्त एक नंबर. आता मस्त आम्ही जेवण झोपणार आहे गाडीमध्ये.
तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा. नाही फोडली नाही, नको आहे. ओ पार्टी पार्टी. चांगलं होतं काय? येस गोप्रो सगळे ब्लॉगर आहे तिथे. एस्थेटिक गोप्रो आहे इथे. गाईस लांब पैसा आउटफिट दिले ना. आणि खूप 1900 कुठे 1100 झालं. 1800 पोट भरून खाल्लं. लालपरी सावंतवाडीला जाणारी एवढा थांबला असतो. मी आणि चिंटी काय तुझे कोंबडी वडे सरपत होतो. आणि मेन म्हणजे गोप्रोचा खूप ठिकाणी असा फायदा होतो. हा माणूस पण एकदम इन्फ्लुएन्सर वाटतो. फोटो काढायचे मला एक गेम काय केला आर्याने आमच्यासोबत असा मोठा एक गेम केलेला आहे. आर्या खूप पैसे वाचले असते आमचे. आर्याने गेली कोंबडी गेली घरी बोलती. त्या लोकांना घरी जेवण भेटलं. आम्हाला इकडे पैसे टाकून नंतर आम्ही ते काय सेटिंग केली. तरी पुढच्या टाइमला ना आर्याने गेम केला. पण अजून लोक घेऊन आले बनव तुझा. अजून 4 लोक बाहेर जातो ते. धंद्यात उतरलो नाही. उतरला ना दुर्वेश. उतरला ना धंदा वाढत. तू मला स्वतः येईल पैसे द्यायला कमाई करायला. चला हे फोटो काढा. हे फोटो काढ ना. आता किती 5 वाजलेले आहेत. 5:15. खूप टाइमपास झालेला आहे. जेवण झालेलं आहे. काय अप्रतिम एकदम अप्रतिम जेवण होतं. म्हणजे जे वाट बघितली आम्ही फळ निघालंय. आता डायरेक्ट रॉक गार्डनला आम्ही जाणार. रॉक गार्डनला जाऊन पहिले त्या लोकांची वाजवणार आहे आम्ही. गेम केला. गेम खूप मोठा गेम केला तू. गेम केला. जेवण रेडी होतं. सुबडीत गेले. सांगितलं पण नाही आधी. जाऊ दे आता काय. डायरेक्ट आपण रॉक गार्डनला गाडी गेलेली आहे. हे हॉटेल आहे. आता आम्ही फायनली रॉक गार्डनला पोहोचलोय. कसं तुम्हाला कसं वाटलं? मस्त. जशी झाडं बिड. अरे असं मरीन ड्राईव्ह सारखंच आहे रॉक गार्डन. केवढं हे मालवणचा मरीन ड्राईव्ह आहे गाईस. आपण बघू शकतो आपल्या मुंबईकरांसाठी. जसं आपल्या मुंबईकरांसाठी मरीन ड्राईव्ह असतं तसं जे मालवणकरांसाठी मरीन ड्राईव्ह आहे. सेम दगड आहेत. सेम दगड आहेत. सेम आहे. काहीच नाही फरक आहे. काहीच फरक नाही. दगड ओझी नाहीत ऍक्च्युली. एवढं नसतं आणि असंच चालत जाऊ. चला फोटो काढूया ना. सुशांत माझ्याकडे ना. तो आहे की सिंधुदुर्ग किल्ला आहे ना. तो समोर तट आहे ते. आणि इथे वॉटर स्पोर्ट्स आहेत.
ते जे आता आम्ही करणार आहोत. आता नाही, उद्या आम्ही तेच करू. आमचे एक मित्र जाणार आहेत, खूप उदास होऊन जाणार आहे. मला तर वाटतं तो रडूनच जाईल. पण मला असं सगळे ऑफिस आणि हे लोक इकडे अजून फोटोशूट करतो. मागच्या मी अर्ध्या तासापासून थांबलोय आणि हे लोक अजून पण इकडेच फोटोशूट करायचं. यांना भेंडी म्हणजे एवढे हाय जागा, पण यांना एकाच जागेवर 100 फोटो काढायचे. म्हणजे पोरींचे पण एवढे नकळे नसतात, एवढे आमच्या पोरांचे नसतात. बघूया आता आलेत, घेऊन जातो. पहिला फोटो काढणारा पहिला माणूस. दुसरा असता टिकता 14. जास्तीत जास्त फोटो या दोघांनी काढले. आणि हा सर्वात मोठा भडवा अनुष्का. कुठे गेला? आय लव्ह मालवण. आय लव्ह मालवणच्या एकदम मागे होत आम्ही. एका टेकडीवरती उभे आहोत. फायनली 2 ग्रुप भेटलेले आहोत आम्ही. रियुनियन झालेलं आहे. जिथे फुकट काम होत होतं पार्किंगचं, तिथे त्या लोकांनी पैसे घातले आणि आले. फोटोशूट चालू आहे आमचा. तिथे PWDच आहे. हा काय कुठे काय आहे ते? शिवलिंग. दीदी हे बघ, हे लगेच देव बघतो काका दादा. आम्ही ते एक्सप्लोर करायला गेलो. कुठे कशा कुठे काय बसायला आल्यात का इथे? ऐक ना, हे व्हिडिओ आता यांना असं बोललं गाणं गा, डान्स कर, पण देव अरे हे उद्या मंडे हा बोल. हे लोक असे हा घरी एक गाडीला घेऊन जातात फक्त. हा बाकीच्या 2 गाड्यांना तुम्हाला काय करायचं करा, हा. जेवायचं जेवा, काय करायचं जेवा. इकडे काही नाही इथे तुला माणसा ड्राईव्ह करतो. तुला काय आहे की नाही? कसं झालं होतं? मस्त झालं होतं, कंट्रोल मध्ये झालं होतं. अरे कंट्रोल मध्ये झालं होतं. त्याला होते ना कंट्रोल भाई, सोड ना. हो मुंबई का किंग कॉन फोटो काढतोय. बॉडी बिल्डरचा असे. पाऊस खूपच जोरात आहे, पण जोरात आला पाऊस आता. पाऊस जाईपर्यंत प्रदूषण वाढतं. सो
तर आता आम्ही बीचवरती जात होतो आणि दम पावसाचे साईड इफेक्ट्स. पावसाने पूर्ण मूड ऑफ केले. बघून मला पाऊस हवा होता पण ऋग्वेद इथे पाऊस हवा होता कधी घरी असताना. याला भिजायचं होतं. घरी असताना पाऊस पाहिजे होता म्हणजे मस्त पूर्ण. आता युटर्न काय आपले पुढचे हेवी ड्रायव्हर आहेत खूप. आणि हे बघ रस्ता चुकले सगळे आता युटर्न मारतात. पहिला बंद वाटतं सगळं वर फुडून काय आलंय ना विचार हेच सांगतात युटर्न मारायला. थोडा परत होता पाऊस. आता एवढा फास्ट पडतोय ना जोरात. बीच कॅन्सल केला आम्ही. ऍक्च्युली बीच कॅन्सल कोणीतरी आम्हाला सांगितलं की युटर्न मारा. मला असं वाटतं बीच कॅन्सलच आहे. बीच कॅन्सल आहे. हा बीच मध्ये नाही जाणार. कॉल कर या लोकांना. कॉल कर. बीच कॅन्सल कारण सगळ्यांना युटर्न ती पण गाडीने युटर्न मारलेलं आहे. तर काहीच बीच कॅन्सल का तुम्ही बघू शकता. बाबो ब्लाइंड दिसत नाही. मला आता मोबाईलमधनं दिसणार आहे पण विजा कडकडतात असे कडकडतात पण नाही. सगळी अंदाजावर पाऊस तर असा पडतोय जुलै जूनचा पाऊस पडतोय. फक्त रेडियमच्या भरोश्यावरती गाडी चालते. बघू आता आम्ही घरी कधी पोचतोय ह्या पावसात. का गाडीत लाईट गेली आहे. मेन म्हणजे लाईट गेली आहे. आता मजा कोकणातला भूत आपली खेळूया ना. घरामध्ये खेळू शकतो ना. घरामध्ये लपाछुपी नको बाबा. 12 जण असू लपून बसतील. 14 नको लपाछुपी नको. मला नको लपाछुपी भाई. यांचं लपाछुपी परमनंट व्हायचं. इकडे झोपून बसतील कायमचे बसतील. बोलतील थांबा मी डाईन घेते. मी रूम मध्ये जाते डाईन घेते आणि येणारच ना बसून येत का कोण शोधायला येत का. आम्ही सापडलोच नाही. पण डायनरनेच गेम केला. नंतर समजून 2 तासाच्या अरे तर अशा प्रकारे जिकडे बीचवर आम्हाला युटर्न मारत होतं पण एकाच्या खातेमुळे पहिला डायरेक्ट बीच मध्येच आणलाय. घुसवून टाकली त्यांनी बीच टाकली. सही नाही रे आज स्किट होणार ना काय. अरे ती साक्षी बोलली ना बीच GTA खेळतोय. ते सोड लाईट नाही इकडे हात दिसतोय रे. बेंच पाऊस गेला भाई. बारीक आहे. आलो रे बेंचवर. इकडे हॉटेल पण आहे का. बीच आहे माहिती घाटा दिसतो. हेडलाईट बंद आहे हे ओळखीचं. हा अशी फिरून घेतली तर उलटी घे ना. उलटी लावा. उलटी फिरव. मागची लाईट लावणार रुपये. कसं वाटतंय तुम्हाला ब्रेझर. ब्रेझर तर चांगलं असतो. आपलीच आहे बडं. ती मस्करी चिर आहे. एक काम कर ना घे ना तिथे पाणी आलं तरी पण काय. GTA City होऊन जाऊ. घे इथेच लाव. अरे ना अडकणार. पुढे घे त्या बोटीच्या इथे गेली. टायर अडकला. थांब सांगितली नको तरी. थांब ना साईड वर थांब ना. टायर अडकला. थांब तर कशाला तिकडे बोलतो बघ. तर लाईट ऑफ करा. सो आता आम्ही बीच वरती आलेलो. माझी लाईट बघ काय भारी वाटते. ओके सो आता आम्ही इथे कुठला बीच आहे. वायरी बीच वरती आलोय आणि तुम्ही बघू शकतात मागे एकदम असं पाऊस आणि थंडरिंगचं आणि मस्त वाऱ्याचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही असं मागे एकदम शांततेने पसरलेला. थोडं काहीतरी झालं होतं. फ्रीजर होती अजून काय प्रूफ. एकदम असं थंडरिंगचं असं अशी मागेच अशी एक पडायला पाहिजे वीज.
2, 3. शझॅम. नाही झाली थोडी नाही, नाही, 1, नाही. 2, 3. This is not the monster poison. We don't have choices.